सादर करीत आहोत छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग 5. मला सगळ्यात टॉप करायचंय. गेमिंग चॅटिंग करण्यासाठी लेटेस्ट मोबाईल हाती धरायचा आहे. मला सगळ्यांचा राग आलाय. अरे 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 शांतता राखा. ठीक आहे नाही करणार मारामारी. आमच्याशी थोडं बोला तरी. मुलांची खुशी किंवा नाखुशी, आशा निराशा, भावनांची भाषा समजून तर घेऊया. छोट्यांचं मोठं विश्व, छोट्यांचं मोठं विश्व. श्रोतेहो नमस्कार. छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 5व्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बालपण म्हणजे धमाल मस्ती, चिडवा चिडवी, खेचाखेची, खोड्या काढणं, टिंकल टवाळी, चेष्टा करणं. गंमत असते यात, पण एका मर्यादेपर्यंत. कधी कधी या मस्करीची कुस्करी होते. एखाद्या हळव्या लहानग्याच्या मनामध्ये खळबळ माजते आणि तो बिथरतो देखील. टीझिंग आणि बुलिंग ही सुद्धा मानसिक आरोग्याची एक समस्या आहे. या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलंय डॉक्टर शैलेश उमाटे यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. मुलांमध्ये चिडवणं, मस्ती करणं हे सगळं आपण सर्वसामान्य मानतो, परंतु त्याचंही पुढे आजारात रूपांतर होऊ शकतो. हो, त्याचेही गंभीर असे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणजे आपण चिडवणं एखाद्याला, ज्याला आम्ही टीझिंग म्हणत असतो, काही ना काही गोष्टी बाबतीत आपण चिडवणं हे चालू असतं. शाळेमध्ये खेळ होतात की खेळामध्ये आपण चिडवाचिडवी बघतो, एखाद्याचं आपण गोष्टी असे बोलत जेव्हा असतो त्याला टीझिंग म्हणतो. आता ह्या टीझिंग मध्ये काय असतं, एखाद्याला बोलल्यानंतर ते मज्जा मस्करी असं म्हणून हलकं फुलकं वातावरण त्याच्यात असतं. समोरच्यालाही त्याच्याबद्दल खूप काही वाईट वाटत नाही आणि जो असा काही बोलत असतो तोही खूप काही याच्याबद्दल फुशारकी करत नसतो. एक खेळीमेळीचं वातावरण दिसतं आणि त्यातून ना कुणी आपल्या विरुद्ध बोलेल, आपल्या मताच्या विरुद्ध मताचं असेल, अशा प्रकारचं शिक्षण म्हणजे एक जाण आपण घेऊन समोर जातो. म्हणून त्यासाठी टीझिंग हे खूप हलकं फुलकं होऊन जातं. पण कधी कधी काय होतं की हे टीझिंग एकदा मूल करतं, त्याच्यात त्याला मज्जा येते आणि मग दुसऱ्यांदा करायला लागतं आणि सातत्याने करायला लागतं. वारंवार करायला लागतं. वारंवार केल्यावर दुसऱ्या मुलाला, ज्याच्याबद्दल हे चिडवाचिडवी होते, त्याच्या मरणावर त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. आणि जे मूल करायला लागतं त्याचंही ध्येय मज्जा मस्ती करणं नसतं. तर जेव्हा हलकं फुलकं न राहता एखाद्याला त्रास देण्याचा त्यामागचा उद्देश होतो, त्याला आपण बुलिंग म्हणतो. म्हणजे कधी ते रंगावरनं असू शकतं, जाड बारीकपणावरनं सुद्धा असू शकेल, नाही का? वेगवेगळ्या गोष्टीवर असतं. रंग, जाड बारीक, कसा दिसतो, कसा बोलतो, कसा वागतो, किती मूर्ख आहे, अभ्यासात किती मूर्ख आहे, 2-4 मुलांचा गट करून एखाद्या मुलाला टार्गेट करणं, अशा पद्धतीनेही बुलिंग होते. किंवा त्यांच्या भावनांशी खेळणं, याही पद्धतीने बुलिंग आपल्याला शाळेमध्ये सर्रासपणे आज होत असताना दिसत असते. अच्छा, मुलं इतर मुलांना बुलिंग का करतात? म्हणजे त्याच्या मागे काय मानसिक कारण असतात? जी मुलं बुलिंग करतात ती साधारणतः आम्ही अशी बघितलेली आहे की कधी कधी त्यांना अशा गोष्टीला सामोरे जायला लागलेलं असतं. आता म्हणजे हे कशा पद्धतीने सामोरे जातात, घरात कुणीतरी त्यांची मोठी भावंड अशा पद्धतीने त्यांना त्रास देत असतात, आई वडील कुणीतरी त्रास देत असतात, किंवा त्या बिल्डिंग मध्ये राहणारी दुसरी काही मुलं जे ह्या मुलापेक्षा मोठी आहेत. सहसा हा काय असतो की मोठी मुलं वयाने मोठी असतील, ताकदीने मोठी असतील, अशा प्रकारची मुलं छोट्यांना अशा प्रकारचं बुलिंग करण्याचा प्रयत्न करतात. तर जे मूल ह्याला सामोरे जातं असं मूल त्याच्यापेक्षा कमजोर मुलाला करण्याचा प्रयत्न करतं. काही काही मूल ह्याच्यामध्ये मला मज्जा येते म्हणून ह्याला कळत नाही की हे किती त्रासदायक आहे, म्हणूनही ते दुसऱ्यांची बुलिंग करत असतं. काही काहींना दुसऱ्याचं अटेन्शन पाहिजे असतं. म्हणजे सगळी क्लासमधली मुलं मला बघायला पाहिजे, मी किती मज्जा करतो, मी कुणाची टांग खेचतो, मग त्याच्यामुळे दुसरी मुलं हसतात ना, आणि ते हसल्यामुळे मग माझी मान वर होते, मला मज्जा येते आणि मला भाव देतात, म्हणूनही दुसऱ्यांचं टीझिंग करत असतं. पण आपलं मूल हे बुलिंगचं बळी आहे हे पालकांनी कसं ओळखावं? अशी काही चिन्ह दिसतात का? अगदी चिन्ह दिसतात. ज्याला सतत वारंवार असं चिडवलं जातं ते मूल कोमजल्यासारखं होतं. म्हणजे ते पूर्णपणे व्यवस्थितपणे ते मूल पालकांशीही संवाद साधत नाही, शाळेमध्येही ते अलिप्त राहते, दुसऱ्या मित्रमैत्रिणीशी संवाद साधत नाही, किंबहुना कधी कधी त्याला एकटं पाडलं जातं.
मग एकटं पाडल्यामुळे ते मूल शांत होतं, गप्प राहतं, जास्त बोलत नाही. त्यासोबतच त्याचा अभ्यासात कल कमी होतो, लक्ष लागत मार्क कमी होतात. आणि बरीच मुलं ना शाळेत जाण्यासाठी टाळत असतात. म्हणजे नको मला शाळेत जाण्याच्या अगोदर ते अगदी रडायला लागतात किंवा अंगदुखी पोटदुखी असं काहीतरी सांगतात किंवा मी जाणारच नाही असं म्हणतात. किंवा ते ह्यातूनही गंभीर परिणाम होऊन एखादा चिंतेचा आजार किंवा उदासीनतेचा आजारही त्यात निर्माण म्हणजे त्यातून होऊ डिप्रेशन शकतं. येऊ शकतं. अगदी येऊ शकतं. म्हणजे आणि बुलिंग ते डिप्रेशन. अशा प्रकारचा त्या मुलाचा प्रवास होऊ शकतो. पण मग अशा वेळेला ही जी मुलं मनाने कमजोर आहेत आणि त्यामुळे बुलिंगची शिकार झालेत एका परीने, या मुलांना मनाने स्ट्रॉंग बनवण्यासाठी काय उपाय केले जातात. काय होतं की जेव्हा असं काही एखाद्या मुलाच्या व्यंगावर हास्य केलं जातं, म्हणजे अरे तू किती बारीक आहेस किंवा तू जाडा आहेस, सहसा ह्याच्यावरनं, किंवा तू काळा आहेस किंवा तू मूर्खच आहेस, तुला बुद्धीच नाहीये, हे फार कॉमन होते की एखादं मूल आहे ते असमंजस्याने वागू शकते. आणि जेव्हा ते असमंजस्याने एखादं वागतं ना, तोच प्रकार घेऊन मूल त्याला चिडवतात. तर जेव्हा ही गोष्ट चिडवली जाते तर ते मुलंही मनात कुठेतरी ग्रह करते की अरे मी असाच आहे. म्हणून पालकांनी पहिल्यांदा जागायला पाहिजे की हे छटा आहेत. म्हणजे तू जाडं असणं, जगात जाडी लोक आहेत, किंवा तू काळा असणं, हेही जगात आहेत. तो पूर्वग्रह दूर करणं आवश्यक आहे. त्यासोबतच ही रियालिटी आहे. म्हणजे तू सावळा असणं ही रियालिटी आहे, एखाद्या वेळी तू जाडा असणं ही रियालिटी आहे. इट इज ओके टू बी लाईक दिस. हे मुलांना जेव्हा पालकांकडून समजवल्या जातं तेव्हा मूल ऍक्सेप्ट करतं. पहिल्यांदा काय नॉन ऍक्सेप्ट नाही की अरे मी काहीतरी गडबड आहे. हे पहिल्यांदा जेव्हा मूल ऍक्सेप्ट करायला लागतं त्याच्यानंतर मग त्याला दुसऱ्या गोष्टीकडे वळवायचं आपण, की तुझ्यात बाकी काय गोष्टी चांगल्या आहेत. तू जाड आहेस पण तू एजाईल आहेस, म्हणजे तू पटकन मूव्ह करू शकतोस, तू खेळात चांगला आहेस, किंवा तू सिंगिंग मध्ये चांगला आहेस, किंवा तू आर्ट मध्ये चांगला आहेस. अशा ज्या चांगल्या त्याच्या कलाकृती आहेत त्याच्याकडे मुलाचं लक्ष वेधणं गरजेचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंटली पॅरेंटनी काय केलं पाहिजे की आम्ही मुलाला समजून घेतो. मग ते तुला शाळेत चिडवणं झालं किंवा तुझ्या मनात येणारी चिंता झाली किंवा ह्यातून तुला दुःख होते, ह्या गोष्टी तू आम्हाला सांग. पालक म्हणून आम्ही तुला समजून घेऊ. समजून घेणं, मुलांचं ऐकून घेणं हे फार महत्वाचं पडतं त्यावेळेस. म्हणजे तिथे आपल्याला काय होतं, 50 ते 60% मुलाला तो आधार मिळाला ना, बऱ्यापैकी ते त्या चिडवण्यावर, त्या बुलिंगवर काम करण्यास तयार होतं. नाहीतरी ते गप्प होत आणि जेवढं मूल ते गप्प राहतं तेवढे ते चिडवणाऱ्याचे प्रमाण वाढतं. म्हणून त्याला समजून घेणं आणि त्याचं कॉन्फिडन्स डेव्हलप करणं हा याच्या ट्रीटमेंटचा पहिला पार्ट आहे. म्हणजे ही पालकांची जबाबदारी काही प्रमाणात. जसं पालक सजग राहायला पाहिजे तसं टीचरही सजग राहायला पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण मुलांना शिकवतो की मुलांनी कुणी त्रास दिला कंप्लेन करा, मारामारी करू नका, भांडणं करू नका, कंप्लेन करा रीतसरपणे. बऱ्याच वेळेस टीचरलाही हे कळत नाहीये की अरे हे नुसती मस्ती नाही, जसं तुम्ही खूप सुंदर त्याचं वर्णन केलं सुरुवातीला, तशा प्रकारचं ते मौज मजा आणि मस्ती नाही, त्याच्यामुळे कुणीतरी दुखावलं जातं, त्याला त्रास होतो. तर हे टीचरनी लक्षात घेऊन जे मुलं असं करतात त्याला वेळीच त्याच्यावर थांबवलं त्या मुलांना, तर असे दुष्परिणाम होण्याचे टळत असतात. म्हणून टीचरनीही सजग राहणं फार महत्वाचं आहे. डॉक्टर, अलीकडे सायबर बुलिंग असा सुद्धा शब्द ऐकायला येतोय, तर हे नेमकं काय असतं? गंभीर आहे आणि इनफॅक्ट तुम्ही जसं म्हणालात आजकाल खूप जास्त आहे. बरीच मुलं आजकाल डायरेक्टली चिडवण्यापेक्षा नेटचा वापर करून दुसऱ्या मुलांना डिवचत असतात, चिडत असतात, त्यांच्यावर दादागिरी करत असतात. आता ह्याचं कारण असं आहे की बऱ्याच मुलांकडे स्मार्टफोन आहेत. स्मार्टफोन सोबतच सोशल मीडिया ॲप्स आहेत किंवा कम्युनिकेशन मेथड आहेत. ॲटलिस्ट नंबर आहे, मेसेजिंग किंवा व्हॉट्सॲप आहे किंवा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपवर एखाद्या दुसऱ्या मुलाला नावं ठेवणं, टार्गेट करणं, म्हणजे एखाद्या मुलाला मीडियाचा वापर करून, इंटरनेटचा वापर करून जे त्रास देणं, त्याला सायबर बुलिंग म्हणतो. हा मोबाईलचा दुष्परिणाम आहे नाही का? खूप दुष्परिणाम आहे. आणि हे सगळं थांबवणं अर्थातच शक्य आहे. समुपदेशकांची मदत आपण घेऊ शकतो. अगदी काउन्सिलिंग थ्रू आपण ह्याला कसं सामोरं जावं, आपण ह्याला बळी कसं पडू नये, वेळीच याच्यासाठी स्वतः कसं उभं राहावं, याचं मार्गदर्शक समुपदेशन करतात. म्हणून त्याला आपण जास्त बळी न पडता ठामपणे सामोरे जाऊ शकतो. डॉक्टर शैलेश उमाटे पुढच्या भागातही आपल्यासोबत असतील. अन्य काही विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील. आज मात्र आपण इथेच थांबूया. नमस्कार. श्रोते हो, छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 5व्या भागात डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.